3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 2 मे शनिवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण बघून घेऊयात की आज 2 मे शनिवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये 3 गॅसचे 2500 रुपये जमा होत आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होणार नाहीत। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 2 मे शनिवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये 3 गॅसचे 2500 रुपये जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहणारच आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने या 12 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। राज्यातील ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमवतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या विविध चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3000 रुपये 3 गॅसचे 2500 रुपये जमा केले जात आहेत। म्हणजेच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहत आहोत। यासोबत ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्या बहिणींची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा होतील। बघा लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाहीये। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येत आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या बहिणींनी 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना
आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाहीत, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांची तुमची आता प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपण्यात येत आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तर त्याची संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्ही ही माहिती सविस्तर पद्धतीने ऐकायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील आणि यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जर तुम्ही राज्यातील लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला मार्च एप्रिलचे पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असणे आवश्यक आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ही महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांचीच प्रतीक्षा संपण्यात येत आहे, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणती कामे करायची आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे, एप्रिल महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपण्यात येत आहे, याची आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. तुम्ही सविस्तर पद्धतीने माहिती ऐकायची आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे पैसे जमा झाले पाहिजे, तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच राहणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना यामधील जे पहिलं काम करायचं आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर दुसरं जे काम करायचं आहे, तर ते दुसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक असले पाहिजे. यानंतर जे तिसरं काम करायचं आहे, तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे. यासोबत तुमच्या आधार कार्डची डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. जर तुमच्या आधार कार्डची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि तरच तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. राज्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण हे 3 कामे कोणकोणती आहेत, 3 कामे कशी केलेली पाहिजेत याचीच माहिती आता सांगत आहे. जर तुम्ही ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींमध्ये येत असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, पहिला प्रकार म्हणजे ज्या बहिणींकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी वाहन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. यानंतर दुसरा प्रकार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. यानंतर तिसरी पात्रता, तिसरा नियम बघा, ज्यांना सरकारी नोकरी नसेल त्यांना पैसे मिळणार आहेत, परंतु ज्यांना सरकारी नोकरी आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत.
यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, नियमांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार. आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. तुमचा जिल्हा जर या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाहीये, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यास सुरुवात सुद्धा करण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाहीये. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण भरपूर वेळ घालवला आहे. यापुढे आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, बीड, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, तर अशा राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये लवकरच जमा केले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्रितपणे जमा केले जाणार आहेत. जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत